सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. इथं उपस्थित सर, शिंदे सरकार, वर्षाताई सरकार, तुम्ही मला इथं बोलवलं, काही गोष्टी सांगितल्या. अशा गोष्टी सांगितल्या की ज्या एकदम छोट्या आहेत पण त्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच्यावर कुणी विचारच केला नाही. बऱ्याच गोष्टी आता आपण बसून ऑलरेडी बोललेलो होतो. आता दादा म्हटले, ताई आम्ही मनमोकळेपणानं गप्पा मारल्या. मनमोकळेपणानं गप्पा आपल्याच माणसांबरोबर होतात आणि त्या तुम्ही केलेल्या आहेत. दादांनी सांगितलं, ताई आमच्या छोट्या अपेक्षा आहेत, एवढ्या ह्या पूर्ण हो अगर ना हो, पण आम्ही मनमोकळेपणानं बोलतोय तुमच्यापर्यंत आणि आमचं मन रिकामं करतोय, हीच माझ्यासाठी जास्त महत्त्वाची गोष्ट होती. सरकार म्हणाले आता की ताई तुम्ही शिक्षित आहात, ॲडव्होकेट आहात, न्याय मिळवून द्याल. तर नक्कीच सत्ता असो नसो, माझं काम सामाजिक कार्य आहे. माझ्या साध्या माणसांना न्याय मिळवून देणं माझं कार्य आहे आणि त्याच्यासाठी मी पहिल्या दिवसापासून फक्त आता हे मला खूप सोपं गेलं. ह्याची आपण जर सोशलबाजी केली असती तर गेले कित्येक वर्ष आपण जे कार्य करत आलो त्याला 2 मिनटं मला लागली नसती. पराभव कसा झालाय कसा नाही झालाय मला वेगळं काय सांगायची गरज नाही आहे. पण तुम्हाला एवढं शब्द देते, जरी पराभव झाला असला, जरी मी सत्तेत नसले, जरी मी सदस्य नसले, तरी एवढी छाप नक्कीच पडलेली आहे की तुमचं ठरवलेलं काम, तुम्ही माझ्यासमोर मांडलेलं निवेदन हे कोणत्या स्वरूपात आणि कसं पूर्ण करून घ्यायचं हे मी माझ्या हातात तुमची जबाबदारी घेतलेली आहे. जसं आत्ताच म्हटले दादा की शिंदे साहेबांचं असं काम करण्याचं स्वरूप आहे, कमी बोलायचं आणि काम करून दाखवायचं. कामातून आपलं हे नेतृत्व दिसलं पाहिजे. तसंच हे मानणारी मी एक तशीच शिवसेनेची एक कार्यकर्ती आहे आणि त्याच अनुषंगानं काम करणारी मी एक तसं म्हणायला गेलं तर एक सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. पप्पा जसं मला पुढे जाता येईल तसं मी काम करायला सुरुवात केली. समाजकारणाला जोड म्हणून मी राजकारण एक हा मार्ग निवडला. याचा अर्थ असा नाही आहे की राजकारणच हा माझा पेशा आहे. माझ्या माणसाला जे अपेक्षित आहे ते जर मिळत नसेल तर तुमच्या पदवीचा, तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या जोराचा काहीच फायदा नाही. मग तुम्ही शिक्षित आहात, जसं ताई मला म्हटलं, गेल्या 5 वर्षापूर्वीची मी माजी सरपंच म्हणजे लोकनियुक्त सरपंच होते. त्यावेळी जर ताई बाहेर पडल्या नसते तर महिलाच बाहेर पडल्या नसत्या. मला आता सरकारने दाखवला एक फोटो की त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा महिलांसाठी एक होम मिनिस्टरचा प्रोग्राम, जो बाकी विकसित भागामध्ये खूप प्रचलित आहे, असं नाही आहे की कुठं होत नाही, होतात, पण इथं आपल्या ह्या गावामध्ये करण्याचं धाडस आणि महिलांना बाहेर काढण्याचं धाडस खरं तर ताई तुमच्या मार्फत झालं आणि तुमच्या मनापासून आभार. कारण महिला बाहेर येणं इतकं सोपं नाही. ज्यावेळेस आम्ही आता ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये बघतोय कसं बाहेर पडल्यानंतर काय परिस्थिती असते, महिलांना कुठल्या दर्जाने बघितलं जातं, फक्त आणि फक्त आपल्या हिमतीच्या जोरावर, आपल्या फॅमिलीच्या, आपल्या ह्या तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टच्या जोरावर आपण इथेपर्यंत आलेलो आहे, पोचलेलो, उभं राहिलेलो आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडनं खूप चांगलं कार्य तुमच्यासाठी घडो, सत्कार्य घडो. सत्ता हातात आहे, खुर्ची हातात आहे म्हणूनच कार्य होतंय किंवा नाही होतंय हे तुम्हाला सगळ्यांना आता दिसलेलंच आहे. त्यामुळे वेगळं काय मला सांगायचं नाही आहे. खुर्चीवर बसण्यापेक्षा मला असं वाटतंय जमिनीवर उभं राहून काम करून माझ्या माणसांना मान सन्मान देण्यातच मला वाटतं सत्कार्य माझं लाभावं. तुम्ही इथे मला बोलवलं, माझा सत्कार केलात, आदर केलात, मान सन्मान दिलात, त्यासाठी तुमचे सगळ्यांचे उमदीकरांचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी मला वाटतंय खूप वेळ दिलात मला. लाईट गेलेली असतानाही सगळेजण असं इथं म्हणजे काही गोष्टी माझ्या ऐकण्यासाठी म्हणा किंवा मी काय आहे, मला वाटतं मला येताना माझ्यापर्यंत असं पोचलं की ताई नक्की आहेत, भेटतील का, बोलतायत का, कशा आहेत, काय आहेत, ही पहिलीच वेळ आहे. ताई साधे आहेत असं त्या अनुषंगाने ताईकडे बघू नका. साहेबांची जरी पत्नी असले, ॲडव्होकेट जरी असली तरी तुमच्यासारख्याच कुटुंबातून मी बाहेर आलेली आहे. तिथली परिस्थिती काय आहे मला माहिती आहे. आपण जो त्रास सहन केलेला आहे, आता कुठंतरी आपण त्यातनं बाहेर पडलेलो आहे. आता माझं ताट पूर्ण भरलेलं आहे, पण माझ्या ताटातला एक घास तरी प्रत्येकाच्या पोटात जावा. प्रत्येकाला कुठलं तरी म्हणजे माझ्याकडनं माझ्या शिक्षणाचा कुठंतरी फायदा व्हावा. माझ्या पाठीमागं उभी असलेली शक्ती डॉक्टर सचिन मोटे साहेब यांच्या स्वरूपात असलेली, त्याचं कुठंतरी मला वाटतं त्यांना ते क्षेत्र सोडून येता येत नाही, पण त्याचा कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेला फायदा व्हावा या दृष्टीनंच आणि ह्याच अनुषंगानं मला वाटतं प्रशासन आणि आपलं राजकीय पलट या दोघांचं कुठंतरी सांगड घालायची आणि मार्ग काढून एक लोकांपर्यंत चांगला विचार पोचवायचा हे दृष्टिकोन घेऊन
मी राजकारण म्हणा किंवा समाजकारणातच मी शक्यतो असं म्हणेन की राजकारण हा पार्ट दुसराच आहे, समाजकारणामध्ये आलेली आहे. तुमच्या सगळ्यांची मला साथ असू द्या. येणारा काळच ठरवेल. समाजकारण तर माझं असं शेवटपर्यंत चालणार आहे, मी करणारच आहे. जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं मी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमचीच फक्त मला साथ हवी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं मी आवर्जून तुम्हाला सांगेन की तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाही. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार आणि धन्यवाद.